नाम हरस्वती महादराय श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री पांडुरंगाय नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री माता पितृभ्यां नमः। ओम नमो जी हे रंबमूर्ति वक्रतुंडा गणाधिपति विद्यार्णवो कला संपत्ति भक्त संकट वारी गजानना सदैव ढवला श्वेत पद्मा विद्याभूषित कला संपन्न धामा तुझ्या वंदितो पाद पद्मा ग्रंथाक्षरां बोलवी। तू निश्चल निरंजन निर्विकार परिभक्त रज्जु बंधनाधार प्रेमे संभवोनी मूर्ती साकार आम्हा दासा मिरविसी। तरी वक्रतुंडा पाशांकुशधरा किंकिणी मंडिता ग्रंथादरा येऊनी स्वामी वदन सुंदरा मम रसनारस सेविका। अगार्थलिंग प्रकरण हस्व दीर्घ शृंगार धारणा सुरस छंद ताल नवरस रस ग्रंथा माझी आदरिका। हे गणाधिपते गणराज मी अबुध वर्णना हे सहज फळी कृपा करो नि सकळां भोज विकळ आपदा हरी आता। हे मोरेश्वरा गणाधिपती सर्व विषयाधीश मूर्ती मंगळारंभी मंगळाकृती आरंभी स्तुती प्रार्थितो। तरी सरस्वती कळा मांदुस सर्वे घेऊनी वहन हंस या संतांगणी येऊनी सभेस विराजावे महाराजा। जी मंगलदायक वाग् भवानी चातुर्य सरिता ब्रह्मनंदिनी ती महाशक्ती हसवाहिनी घेऊन येई महाराजा। जिचेनी कृपे वांकुडे दृष्टी वाचस्पतीच्या मिरवटी कोटी ती मायतून सर्वे गोरटी घेऊन येई महाराजा। असो ऐसे पाचारण चन लानित भावना समव्यक पाहून ग्रंथासनी मूर्तिमंत येऊन वरा लागी हो पिंजे। सकळ सिद्धी पूर्णपणा पाहोत ऐशा विनीत वचना। वरद मौली हस्त कंजना स्पर्शोनी ज्ञाना मिरलिले म्हणे महाराजा कलोत्तमा सिद्धी पावेल काय महिमा। ऐसे बोलोनी सुशील धामा रेसने स्थापिली सरस्वती। या उपरी नमितो श्री गुरुराज जो अज्ञानतमी सदिता विराजे। जो मोक्ष पदाते वरवुनि काजे साधकाते विराजवी। तो ज्ञानेश गुरु ज्ञानधिपती संजोगोनी बैसला मम पृष्ठी।
लेखणी खगोलोनी करसंपुटी ग्रंथालागी मादरीतसे वरद हस्ते स्पर्शोनी मोळी फेरिली सकळ अज्ञान काजरी या परितया बद्धांजुळी अनन्य भावे नमितो मी जो नरहरिवंशी विजयध्वज धुंदिराज नाम तयाचे साजे पृष्ठी बाईसोनी सहज ग्रंथालागी मादरीत से आता नमून ज्ञान शक्ती जी सत्तामयी चिद्भवगती अनन्य भावे चरणांवरती भाळतीची अर्पोनिया या परिणमितो श्रोते संत की तुमच्या गृहीचा मी अतीत तरी ग्रंथांतरी सुरस नितांत प्रेम भरीत दाटवा अहो प्राज्ञिक संत श्रोती प्रत्यक्ष तुम्ही महेश मूर्ती तुम्हा वर्णामया बुध शक्ती मज माझी केवी मिरवेल परिधन्य तुम्ही भक्ती वाडे स्वीकारितां बोल बोबडे जड बाळा उभवोनी कोडे जगा माझी मिरविता किं पहा जैसे कांचमण्यास सोमकांत नाव ठेविले त्यास तेणेची शब्दे लाज सोमास ववुनी बुंदा ढाळीतसे देवी तुमचा शरणागत नरहरी मालू धुंदी सुत तस्मात् महंत श्रोते संत करा सरते अपणांतरी या परी पूर्वी कथा सारामृत ग्रंथ वदविला तुम्ही श्रद्धायुक्त आता ही ओर पुनि वरद हस्त भक्ती सार वदवा जे संत झाले जगद विख्यात तयांचे महात्म्य वदविले समस्त परिसार सौर कथा त्यांत उरल्या सती महाराज जया संतांच्या पायी रत गुरुमूर्ती प्रतापवंत की जानी संप्रदाय जगद विख्यात जगा माझी स्थापिले शिवय सवोनि सन्निध कनकासनी यादव वृंद तव ते नव नारायण प्रसिद्ध प्रविष्ट झाले द्वारके कवि प्रथम हरि दुसरा अंतरिक्ष तृतीय होय चतुर महाप्राज्ञी प्रबुद्ध नर नारायण चतुर्थ तो सहावा अविहोत्र नारायण
सिंहासनी बैसविले सकल वैभव भूषणाकार मेळवोनी सकळ अर्चा संभारे सारिता झाला सपरिकर षोडशोपचारे पूजेसी हरीचा गौरव पाहून बोलते झाले नारायण कवण अर्थी पाचारण आम्हासी केले श्रीरंगा हरी म्हणे जी महाराजा की मनी काम वेधला माझा करलीत अवतार घेणे ओ जर्जा तुम्ही आम्ही चलावे जैसे समुच्चय एक में राजा हंस जाती उदधि जमली देवी तुम्ही कृपा कल्लोळी अवतार दीक्षा मिरवावी येरू म्हणती जनार्दना अवतार घ्याव कंगणे स्थाना कवन नामी कवन लक्षणा जगा माझी मिरवावे यावरी बोले द्वारकाधीश कई नारायण जो कं प्रत्यक्ष तेणे मच्छिंद्र होऊन दक्ष जगा माझी मिरवावे यावरी हरी जो महादक्ष तो तद शिष्य होऊनी प्रत्यक्ष महाराज नामे तो गोरक्ष जगा माझी मिरविजे या परी अंतरिक्ष नारायण नाम तो जालिंदर मिरविजे प्रकामे तयाचा शिष्य भक्ती द्रुम प्रबुद्ध नामे आनिफा या परिपंचम पिप्पलायन प्रकाम मिरविजे जगींचर पैठनाम आविर्होत्र जो योगद्रुम मिरविजे जगी नामे नागेश या परी दुम्मिल अति समर्थ जगी मिरविजे भरतनाथ आणि चमस नारायण जगी विख्यात रेवण नामे मिरविजे नववाजो कर भाजन तो गहिनी ऐसे मिरविजे नाम ऐसे अवतार मही कारण दीक्षे प्रति निर्वावे म्हणाल एकटपणी वास करणे सांगता आम्ही कलीस तरी तुम्हास वे अवतारास बहुत येतील महाराजा कवी वाल्मीक सुरस तो पुढे होईल तुलसीदास आणि शुक महाराज जो ब्रह्मभास कबीर भक्त होईल तो या परी जो व्यास मुनी तो
प्रौढी जांबुवंत तो नरहरी होईल नितांत प्रत्यक्ष जो बलराम भ्रात पुंडलीक होईल तो मीही प्रत्यक्ष जन्मोन ज्ञानदेव नामे मिरवीन आणि धवलोरी जो पंचानन निवृत्तीनाथ होईल की आणि सत्यनाथ चतुरान नाही तो स्वनामी मिरवील सोपान जी योग माया मानस मोहन मुक्ताबाई विराजेल या परी प्राज्ञिक हनुमंत तो रामदास होईल महाभक्त आणि कुब्जा दासी माते रमत जनी जनांत होईल की असो ऐसे समुच्चय करोन कलिंत वाढवावे भक्ती महात्म्य जाण मग अवश्य म्हणोनी नारायण पुढे बोलत प्रश्नाते म्हणती महाराजा सर्वज्ञ मूर्ती मामा सांगता जन्मस्थिती परी कवन स्थानी केवते युक्तिम व्यक्त होणे ते सांगा यावरी बोले प्रत्यक्ष नारायण की दीक्षेचे भविष्य पुराण पूर्वीच कथिले पराशर नंदने महामुनी व्यास तो अगा पूर्वी 88 सहस्र ऋषी निर्माण झाले विधिवीर्यासी ते वीर चुकोनी ठाया ठायासी आपाप काही उरले असे ते जीद दशे वांचोनी सत्य महाराजाना पावे उदय हरिते ठाई ठाई केवते काजे खाय काजे तरी प्राज्ञी कवी नारायण तेणे मत्स्युदरी जन्म घेणे मच्छिंद्र ऐसे जगात नामाने मिरवावे महाराजा यमुने तवीर्य बिंदु द्रोणाकांक्षी पडतांची झाले त्रिभाग शेवटी दोन भाग द्रोणापोटी एक जडी पडियेला असो पर्ण द्रोणांत जो भाग पडिला तो तत्काळ द्रोण कूपी जन्मला परी जडांत जो भाग पडिला तो ग्रासिला मत्स्यने तरी ते मत्सुदरी वीर्य नारायण प्रत्यक्ष आहे परी जीवद शेविण गर्भवंशोदय होत नाही महाराजा तरी प्राडली कवी नारायण तेणे मत्सुदरी जन्म घेणे मच्छिंद्र ऐसे जगांत नामाने मिरवावे महाराजा
या परी शिव कामावरी कोपो तृतीय नेत्रींच्या काढोनी अग्न महास्मर केला भस्म तेणे ऐसे ग्रंथ बोलती परी तो काम विमूर्धनी बैसला है वीर्य प्राशन करोनी तरी तयाचे जठरी अंतरिक्ष जाऊनी जालिंदर नामे मिरवेल या परी कुरुवंशी जनमे जये नागर सत्री आवाहन केले आहे तया वंशी महान पाहे बृहद्रथ राणा मिरवे तो महिलागी करील हवन तेव्हा गर्भ सांडील द्विमूर्धन यज्ञ कुंडी दे दीप्यमान जालिंदरे जन्मावे या परी ब्रह्मवीर सहसेंसी ऋषी निर्मिले सहस्र अठ्ठयाण्यशी तेव्हा वीर रेवातीरोसी रेवे मोजी पडियेले ते महीचे परम कुशी वीर्य आहे रे वातिरासी तेथे व्यापोनी जीवदशसी देहालागी मिरवावे तो महाराजा चमस नारायण रेवण सिद्ध मिर विजय नामाने रेवा रेवेंत झाला जन्म मनोनी नाम हे त्याचे तेची वेळी आण करेत सर्पिणी मोळी अकस्मात पडतां प्राशिले तिने नेमस्त भक्ष्य म्हणून जाणपा ते जनमे जयाचे नाग सत्रांत नागाहुती विप्रदेता तये वेळी आस्तिके निश्चित सर्पिणी ते लपविले ब्रह्मवीर्य उदरांत अंडजा शुक्तिरत्नयुक्त पुढे होईल महानाथ भविष्य जानोनी आच्छाडी महातरुच्या पोखरी तक्षकात्मजा पद्मिनी नारी ठेवितां प्राज्ञी कृषीश्वरी न मास लोटले असोत्यांडजा शुक्तिकायुक्त जीवदशा सकळ होनी मुक्त तरी आविर्होत्र नारायण तेथ संचरिजे महाराजा अंडज पात्र सांडोनी गेली आहे तक्षक नंदिनी तो वडाच्या पोखरस्थानी व्यापी आहे महाराजा तरी तेथे आविर्होत्र प्रवेश करिता सत्पात्र वटसिद्धनाथ स्वतंत्र तया देहि मिरवा या परी मित्र रेत मंत्र संपत्ती कृपेंकुरवालील मच्छींद्र जती तीव्रद हस्ताची
थोकार मिरवेल ते मंत्र प्रतापे सूर्यवीर्य सविता राज सांडिता होय परी ते भविष्य कारणी उकरडामय वरद भस्म मिरवेल तेथे हरी जो नारायण शीघ्र संचरोनि दीक्षा कारण गोरक्ष ऐसे प्रतिष्ठाना माने जगा माझी मिरवावे या परी मृडानी कारणी सुरवर आलिया दक्ष सदनी ते कमलोद्भव पाक शासनी समारोंभे पातले परी दक्षात्मजेची रूपरहाटी नेत्रकटाक्ष पाहता परमेष्ठी तेणे धडाडोनी काम पाठी इंद्रिय द्वारा द्रवला तो परी तो चतुराननी बैसला होता सभास्थानी कामद्ररता इंद्रिय ददनी परम चित्ती लाजला तो मग रगडोनी चरणटांचे छिन्नत्व केले रेताचे ते एक आगळे 60 सहस्रांचे रेत भाग वहियले ते 60 सहस्र रेत प्रमाणासी जीवत्शा अपत्य वालखिल्य रर्षिसी झाले परी एक भागासी वीरे आहे ते सिंची ते लज्जायुक्त होऊनी केरासह सांडिले भागीरथी जीवनी तयांतुनी एक भाग जाऊनी कुशबेटी स्थिरावला तरी ते कुशदरीचे निखळी रेत भागाची आहे वेली ती पिप्पलायन माऊली संचारावे तेणे तेथे जोसा तांचे चरपटले आहे रेत म्हणोनी नाम चरपटनाथ जगांत मिरवोनी जगविख्यात दीक्षे लागी विराजावा या परी कुंभोद्भवाचा उदय झाला तो मित्र कामशराचा लोट लोटला तो गगनपंथे विमुक्त झाला अतिबले करोनिया एक भाग घटी पडता अगस्ती उदय झाला तत्वता एक भाग महिवरता कैलिक सदनी पातला तो महाराज कैलिक हर्षी भिक्षा भरतरी ऊर्ध्वशी भरतरी म्हणती भिक्षा पात्रासी आंगणी ते ठेविले तो मित्र रेत अकस्मात येऊनी पडिले भरतरी अंत ते कैलिके पाहोनी भविष्याते भरतरी ते से रक्षित से तरी ते भरतरी रेत सांगी दुमिल नारायण प्रसंगी संचारोनी रेत अंगी भरतरी नामे मिरविजे नोल्स या परी हिमाद्रीच्या विपिन स्थानी दिग्गज ठेला महिते शयनी सरस्वतीचे उद्देशे करोनी विधिवीर्यासी ढासळला ते वीर्य गज करणाते पडताची झाले बिंदुयुक्त तरी काही से वीर्य होऊनी विभक्त महीवरती पडियले
दशा अत्रीची ऐसा गज कर्ण सूते कारण प्रबुद्ध मिरविजय तरत्न तया नामाभिधानी प्रयत्न कर्ण कानि फामिरविजय घ्योसा या परी गोरक्षाची हतटी पडतां वाळवलटाचे पोटी करदम पुतळा करिता जेठी अभिमंत्रोनी भविष्यांतर मंत्र शक्ती विष्णुवीर्य आभा निलिया पुतळामय तैकर भाजने संचराया जीवदशा मिरवावी ऐसे सांगोनी रमारमण संतुष्ट केले नवनारायण मग परस्परे नमना नमन करोनिया उठले ते असो भगवंतेशी नवनारायण पाहती मंदराचळ मौली स्थान श्री शुकाचार्य समाधी पासी जाऊन समाधी ते वरिले नम समाधी मेरु पाठारी 10वी समाधी शुकर्षीश्वरी असो ते 10 स्थूळ शरीरी पुढे ते थोनिया निघाले या परी शुक्रवीर्याचे कथन बद्रिकाश्मी सोम ब्राह्मण रंभाउद देशे झाले पतन कबीर तेथे जन्मला सो ही कथा भक्ती कथामृतांत वदलेली आहे जगन्नाथ आता नवनारायण झाले व्यक्त त्यांची कथा ऐकावी असो वसुवीर्य दोन्ही भाग झाला एक मच्छीने प्राशला काही नारायण संचरोनी वहिला गर्भ लागला वाढीसी दिवस नवमास मच्छीने लोटे जलोदरास पुढे प्रसूत इंडज सुरस नमु मैं जय भावेसु तो तेथे एक कथा वर्तो शिकयासी परलमामयी शिवासी हरे कुबासो मिले पनुज हाज जामाची तुम्ही जपकाजु मंत्रे तो मज जावाची तवित तेरे करोली मेचिले सेना खपरी निरवैनेची शिव नाही ओ मिळैक रे मंतल पदेशी अनसकरेक बड़ी मिळकार कथा वगैनो इथे देसा जोणी पाहिजे ये अपर्णम हणे कांतस्था तरी महिवरी शोधू आपण ऐसे ऐकतं दया घन अवश्य ती ते म्हणतसे मग सिद्ध करोनी नंदिकेश्वर हिंडता स्थाने महीवर श्रमोनी वर्तता उमाईश्वरे यमुने तटी येऊनी पोचले मग उतरोनी नंदिकेश्वरावरुनी ती अंदी ठेवोनी तटावटी उभयता उतरोनी यमुने सरितीं जवळ काठी बेसली तव तो यमुना तटे कांत तेथे मनुष्याची न मिळे जात ऐसे पाहोनी शुद्ध एकांत ते स्थान ईश्वरासी मानले परितो मच्छोदरांत कवी नारायण नेणो नित्यांत पार्वती ते उपदेशित मंत्र संजीवनीसी नाथ
तिथे तो मंत्र उपदेशिता मच्छी तेथे होती सत्यता तो उपदेश शब्द गभितत्वता मच्छिंद्राने ऐकला एकिले परिग्रहणची झाले तेणे करुनी ज्ञान प्रगटले मी तू पण सर्व सरले सर्वची ब्रह्म सनातन असो शिव पार्वती ते पुसत की केसंचोर जो उपदेशांत तू ते सापडेल खूण ते माते बोलो निदावी अपर्णे तू ऐसे शिवतीस पुसता तो आधीच मच्छेत्र झाला बोता म्हणे महाराजा आदिनाथा ब्रह्मचोज मिरवेल आता किंबहुना चराचर असे स्वरूपी वृत्ती साकार नरगनो हे ममची सार अब्रह्म भुवना पासोनी ऐसे शिव ऐकतां वचन जळी पाहेचा काटून तो मच्छोदरी नारायण कवी महाराज समजला मग शंकर बोलते झाले त्या ते म्हणती महाराज तू आहेस येथे तरी मम उपदेशाचा तू ते लाभ झाला करी राया परी है फारची झाले अपूर्व पुढे ऐक आनंद पैर्व मंत्र उपदेश गौरव दत्त मुखी करविन मी तरी तुझ जन्म झालिया पाठी बद्रिकाश्रमी यावे शेरटी तेथे तू ते देईन भेटी सर्व सामग्री सचिन ऐसे बोलोनी आदिनाथम स्वस्थाना गेला परणे सहित येरी कडे गर्भमच्छोदरांत तोची मंत्र घोकितसे या परिभरता पूर्ण दिवस मच्छीने प्रसूत काळ समयास अंड सांडोनी जळतटास मच्छी गेली जळोदरी असो अंड सांडोनी तीरास मच्छी गेली जळोदरास त्यास काही लोटल्या दिवस यमुना तीरी महाराजा तव तेथे समय काळी बक पक्ष्यांची उतरली मंडळी मीन वेचावया यमुना जळी निज गणासहित संचरले तो अकस्मात मित्रात्मजा तटी अंडज शुक्तिका पाहिली दृष्टी मग सर्व मिलोनी चंचुपुटी खाद्य म्हणून भेदिती ते चंचुपुटांचा भेद वज्रतेने अंड झाले जर्जर दिशकल होऊनी सत्वर महिवरी यादळले परिवरील शकल पडिले मही खालील शकलांत बाल विदेही जैसा अर्क उदक प्रवाही एकाएकी उतरला असो सकळ शुक्तिका रत्नाकर आंत मुक्त मुक्तिकेचा भद्र मच्छेद्र असतांत मारिक न्योतीर पावला धीवर त्या काळी तो धीवर कामिक नाम सुभट पाहता अंडज शुक्तिका प्रकट तो आंत रत्न तेजस फुट बाळ रम्य देखिला परी जो सविता मग चित्तींद्रवली मोह ममता म्हणे बाळ हे कोमळ तत्वता याते भक्षील कोणी सावज ऐसा उदय होता चित्ती देव शब्द कुसुमा सांडिती की हे महाराजा कामिक मूर्ती बाळ नहीं वो सदना
ते अरे हा कवी नारायण मच्छोदरी पावला जनन तरी मच्छत्र ऐसे याते नाम जगा माझी निर्भीकी. अरे हा दक्ष योगींद्र जेठी तारक नौका मही पाठी तरी तू संशय सोडवणी पोटी सदना ने महाराजा. ऐसे देव वागुत्तरे रत्न कर्ण पुटिके होता भूषण मगते बड करोनी जतन हृदय संपुटी पाळित से. महाविश्वासाचे पाठी अधींच मोहनांदेल पोटी आनंदाची अपार दाटी आनंद पात्री हेलावे. जैसे पयाचे निपात्री घृत शर्करा होय मिश्रिती तो गोडपणाचा भाग अमृती वाढला का जाईना. की दरिद्राचे सुरवाडास मनी पेटली राजहोस ते गजशुंडींची माळा ग्रीवेस सुख का वाटले जाईना. की वंश वृद्धी ते शून्यमय चिंता काळी मानिशा आहे ते सासुत मित्राचा होता उदय मग तेथ चिंता कासया. की कवडीसाठी वेचिता प्राण ते मांदूसची लाधली सुख धन की मृत्यू भयाचे असुख मानून चित्त जडे चिंता सांकडी. तो पियुषांची अनुकूलता गोडी सुखाचा उदय होता मग चिंता निशीचा आनंद सविता प्रभेलागी हेलावे. मग स्नेह कवचे कर संपुटी तोये न्हाणीला बाळंजेठी हृदयी वाहुनी कामिक पोटी सदनी आणिले तयाते. शारद्वता नामे सुंदर नारी उपिता झाला तिचे करी म्हणे साजणी वंशाधारी सुतमिरवी लोकांत. की पाहे पा पूर्ण भरवसा की राधात नय कर्ण जे सातरी तो पुढे राज मांदुसा जगा माझी आव्हानी. नयाये भाग्योदये सर्व सुख श्रेणी पहुडावे आहा हा बाळ अवतार होय कवी नारायण मच्छिद्र. मग कामिका हाती सोढाळ सुता नवरत्नांच्या संपाहता परमानंदली शारद्वता बाळ कवळीला स्नेह मेळली. स्नेहे धरितांची पयोधरी पय दाटले अति पाझरी जैसे सोम तेज करी सोमकांत द्रवतसे. असो कुशांचे मंडन स्नेह भवे होता संगोपन मग बाळ जठर पिंडीचा अग्नपय पाहोनी स्वीकारी. ते स्नेहाचा ओघ बाणे बाळ अंगी खरोनी मार्जन तप्तोदकी घालोनी स्नाने पाल खाते हालवितसे. आधीच नामे शारद्वता त्यावरी अपत्य कामी कांता तेथे बाळ मोह काम द्रवता कवण रीती वर्णावे. आधीच असता अमरवेली त्यावरी पर्जन्य वृष्टी झाली मग तो हेलावा लवलव पावली कवणासी वर्णवे. ऐसे परी आनंद स्थिती दिवस लोटले काही से नीती पांचवरुषे वयावृत्ती
मूर्ती मच्छिंद्रनाथ मिरवला तव कोणे ते दिवसी सुदिनी उदयक भूमीसी पिता म्हणे तमारे कन्येसी चला जाओ ये मच्छिंद्रा अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथ कृतांत भगिनी तीरव येत मग जलोदरी संचरोनी तात मच्छ बाळा आव्हानितसे तव जाळ्यास वे मीन धाडी आंतुल्या ओढी कर संपुटी बाहेर काढिता कामिक जेठी माही मीनांते सोडितसे मच्छिंद्रासी म्हणे सुधोत्तमा वेंचोनी सांठवी आमीना ऐसे वदोनी कामिक पुन्हा जळा माझी संचरे येरीकडे मच्छिंद्रनाथ मीन देखता म्हणे होतात अहमा तुळकुळाघात कामिका ताता मांडिला तरी आपण असता ऐसी रहाटी भरवेपणे पाहतां दृष्टी हे योग्य नहे कर्म पाठी उपकारा मिरवावे पूर्वी आस्तिके मातुळ कुळा रक्षिले आपुले तपाचे निबळेरा बोधोनी सत्र पाडे नाग कुळा वाचले मग एक एक मत्स्य वेचोनी प्रवाहा मिळवी जीवनाला कोणी ते कामिकता ते दृष्टीने पाहोनी परमचित्ती शोभला शोलाश जैसा परम सबळ पेटला मिरवी वडवानळ तेवी कामिक क्रोधाग्नी प्रबळ हृदया माझी धडाडी की मेघमंडळाचे दाटी चपळा पळती तेजावटी तैसा धडाडोनी क्रोध पोटी बाहेर आला तत्क्षणी लक्षुणी मच्छिंद्राचे मुखमंडन स्वर कडपुटी केले ताडन म्हणे जळोदरीचे काढिता मीना बहुश्रम जाणसी तरी पुन्हा जळोदरी मच्छ सोडितोसी केसा भिकारी खासील काय उदरांतरी भीक मागो जाशीली शोहसे ऐसे ऐकोनी कामिक वचने मनात मच्छिंद्र करी बोने सर्वांत पवित्र भिक्षाने दोष त्यासी काही नसे तरी हाची आता उपदेश आरंभावे भिक्षानास येरीकडे जळोदरास कामिक तेव्हा संचरला येरीकडे मच्छिंद्रनाथ दृष्टी चुकवोनी गमन करीत भ्रमण करिता अद्वैत वनात सुढाळ जागा दिसेना मग उत्तर दिशा बद्रिकाश्रम पाहता झाला योगदुम तेथे 12 वर्षे उत्तमोत्तम योगा लागी आचरला ते तीव्र तपगा शुचिस्मंत मंत्र दृष्टी अद्वैत वनांत लोहकंटक पादांगुष्ठांत देऊनी तप करीतसे ऊर्ध्ववायूचे करुणी भक्षण दृष्टी अर्का देऊनी दान वाचा करोनी कृष्णार्पण हरिभजनी मिरविला शरीर क्लेशा देऊनी दान ईश्वरी वेद तनु मन प्रमाण तेणे अस्थि पंजरावरोन त्वचा तितुकी मिरवितसे तपे भक्षिले सकळ मास परिलागन लागे अस्थित अचेस मांस भक्षोनी सकळ भागास वृद्धिरस सकळ आटिले
चंद्र फिरोनी झाल्या वाती दिसो लागली कार्पास रीती सकळ तेजाची आटली ज्योती महाघोर तपारणी अस्थितच्या व्यक्त होनी शिरा दिसती चांगुलपणी सर अंग गेले वाळोनी काष्ठापरी निर्वितसे ऐसे कटेश असंभवित मच्छिंद्र अंगी जाणत तो तेथे अकस्मात अत्रिनंदन पातला संचरोनी देवालयास्तदिता झाला उमराया हे दक्ष जामाता करुणालया दिगंबरादि पुरुषा कामांतका फणिवेष्टका रुंडभूषण कैलास नायका अपर्ण निधान कामांतका वृषभारोहणा महाराजा हे सकळ दानवांतका देवाधीशा उमाकांता प्रलय रुद्रा त्रिपुरांतका शूळपाणी महाराजा हे शंकर नामाभिधानी पंचपुत्रा त्रिनयनी भस्मधारणा उमारमणी नरकपाळा विराजसे ऐसे स्तुतीचे वाग्रत्न दत्ते अर्पिता माळा करून तेणे तोषुनी कामदहन प्रत्यक्षपणे नेरला प्रत्यक्ष होता उमाकांत नयनी अजिता झाला दत्त मग आलिंगोनी प्रेम भरित निकट आपण बैसला योगक्षेमाची सकळ वार्ता शिव पुसता झाला दत्ता तेणेही सांगोनी क्षेम वार्ता शिव सुखा पुसिले या परी बोलता झाला दत्त की बद्रिकाश्मी कानन बहुत तरी महाराजा दृष्टी व्यक्त माझी करा कृपाळुवा मग अवश्य म्हणोनी उमारमण उभयता पाहु चालले कानन परिहि वासना दत्ता कारण मच्छिंद्र देवी उद्भवली जे सालाभस तो पदरी तो सहज वळुनी येत घरी लघुशंके मूत्रधारी मांदुस घटे लागतसे की उष्ण त्रासे मही चाली आरतुडे कल्पतरुची सावली देवी दत्त वासना उद्भवली मच्छिंद्र दैव प्रकरणी की याजव्रता टाकिल्या बाहेरी हिरा ठेवोनी नेत गौरी देवी दत्तात्रेय वासना लहरी उदेली मच्छिंद्र दैवामा असो ऐशा लाभ भावना उभयता रमती बद्रिकाश्रमा नाना तरु पल्लवांगमा अपार चिन्हे पाहोती सुरत रूपो फळी बकुळ चंपक करधळी गुलछबु गुलाब केळी नारळी सोन केळी शोभल्या की सहज पाषाण ढाळिता महिसी दैवे आतुडे हस्त पादांसी देवी मच्छिंद्र दैव उद्देशी दत्त वासना उद्भवली ऐसे वर्णिता अपार तरुटरी बद्रिकेचा फार शेजारू कानना महानिकट मंदारू मंदराचळ शोभला तयावरोनि वर्षत तोय धरे मणिकर्णिके अपार निरति भागीरथी उत्तम तिर निज दृष्टीने पाहि
तेथ ओघ धरोन उभयता करिते झाले गमन असो मच्छिंद्र कारणे निज दृष्टी पाहातील तेथे जी जी होईल वार्ता श्री गुरु ज्ञाने होय सांगता निमित्त मात्र धुंडी सुता ग्रंथा माझी मिरविले धुंडी सुत नर हरिवंशी मालुवदे कवित्वासी निमित्त मात्र नर हरिक पेसी तोची बोलवी ज्ञानेश स्वस्ति श्री भक्ति कथा सार सम्मत गोरक्ष काव्य की मयागार सदा परिसोत भाविक चतुर प्रथमाध्याय गोडहा श्री कृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्रीनवनाथ भक्तिसार प्रथमाध्याय समा